माझा अंदाज देणारे या उपग्रही छायाचित्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दाखवलं आहे की पूर्व भारताच्या दिशेने अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण मान्सूनला पुढे सरकण्यासाठी तयार झालेलं आहे. त्याच वेळेस आपण या ठिकाणी बघतो अरबी समुद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प आहे आणि मान्सूनने आज बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. शिवाय विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात आज पावसाळी परिस्थिती देखील निर्माण झालेली होती. आपण सध्या या ठिकाणी बघतो की पावसाळी क्षेत्र हे बारामतीपासून अहिल्यानगरच्या दरम्यान दाखवलं जातं आहे. त्यानंतर सकाळपासूनच जवळपास किनवटपासून मेहकरपर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे वाशिम, हिंगोली आणि नांदेडच्या दरम्यान सुद्धा पावसाळी क्षेत्र होतं. आज आपण जर हिंगणघाटच्या दरम्यान आत्ता पावसाळी परिस्थिती बघतो. मालेगावच्या आजूबाजूने थोडं पावसाळी क्षेत्र आहे. रत्नागिरी ते दापोली असं देखील पावसाळी क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये एकूणच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र आहे. दुपारी देखील बारामतीच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र तयार झालेलं होतं. आपण मान्सूनची प्रगती जर बघितली तर आज पूर्वेकडून मान्सून न सरकता तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आणि त्यामध्ये सोलापूरचा काही भाग, सांगली, कोल्हापूर आणि सातारा दक्षिण, रत्नागिरी या भागामध्ये मान्सूनने आता प्रगती केली आहे. आता पुढचा टप्पा त्याचा मुंबईचा आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, दक्षिण अहिल्यानगर, दक्षिण बीड, धाराशिव आणि लातूर सहित नांदेडपर्यंत हा टप्पा असणार आहे. त्याच्यामुळे लवकरच हा टप्पा 1-2 दिवसामध्ये, उद्या किंवा परवा हा पूर्ण होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे. उद्या वाऱ्यांची स्थिती काय असणार आहे ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. याचं मुख्य कारण वारे या पद्धतीने उत्तरेकडून महाराष्ट्रावर येत आहेत आणि मग पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात जाऊन ते अशा पद्धतीने फिरत आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक वाऱ्याची चक्राकार स्थिती अशाच पद्धतीने बघायला मिळेल. त्यामुळे या भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे, म्हणजे या भागातून येणारे वारे हे कोरडे आहेत आणि पर्यायाने महाराष्ट्रातील वातावरण सध्या कोरडं झालं आहे. मात्र तरी देखील काही वारे या भागातून प्रवेश करत असल्यामुळे या भागात थोडं पावसाळी वातावरण अजूनही कायम आहे. पूर्वेकडील शाखा जेव्हा सक्रिय होते तेव्हा थोडं पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होते. सध्या आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र GFS मॉडेलने या भागात दाखवल्यामुळे या भागात पावसाळी परिस्थिती आहे. पूर्व भारतातही पावसाळी परिस्थिती आहे. आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र तीव्र स्वरूपात गोव्याच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते. हा GFS मॉडेलचा अंदाज आहे. हा किती सत्यात येईल माहीत नाही. पूर्व भारतातही मोठ्या हालचाली चालू आहेत. त्यामुळे एकूण जर GFS मॉडेलच्या अंदाजानुसार जर वातावरण घडलं तर मग मात्र वातावरणात सकारात्मकता येऊ शकते, पावसाचं प्रमाण वाढू शकतं. परंतु माझा अनुभव आहे की ECMWF मॉडेल हेच मान्सूनच्या कालावधीमध्ये अधिक जवळचा अंदाज देतं. ECMWF मॉडेलने उद्या जो अंदाज दिलेला आहे त्यामध्ये विदर्भामध्ये पावसाळी क्षेत्र दाखवलेलं आहे, जे आज किनवटपासून तयार झालेलं होतं. म्हणजे जवळपास आपण या ठिकाणी बघतो हिंगोली, वाशिम, थोडा अकोल्याचा भाग, अमरावतीचा भाग आणि जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता उद्या वर्तवण्यात आलेली आहे. त्याच वेळेस आपण एक बघतो की उद्या थोडं पावसाचं प्रमाण सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये आणि अगदी मुंबईपर्यंत, पुण्यापर्यंत, साताऱ्यापर्यंत हे पावसाळी प्रमाण वाढणार आहे. अगदी सोलापूरच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहिल्यानगरच्या पश्चिमी भागातही पाऊस वाढू शकतो आणि थोडा नाशिकच्याही पश्चिमी भागात पाऊस वाढू शकतो, पालघरपर्यंत. म्हणजे आत्ताची जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर उद्या देखील मान्सूनची प्रगती होऊ शकते. आपण जर 9 तारखेला उशिरापर्यंतचा अंदाज घेतला तर विदर्भामध्ये केवळ या भागात पावसाचा अंदाज दिला आहे. म्हणजे
या भागातील पाऊस उघडण्याची शक्यता आहे आणि मुंबईकडे मान्सूनला येण्यासाठी बऱ्यापैकी अनुकूल वातावरण आहे. आपण 10 तारखेचा जर अंदाज घेतला तर मात्र आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पाऊस वाढताना दिसतोय. पूर्णपणे या ठिकाणी पाऊस उघडतोय आणि कोकण किनारपट्टीच्या पावसाचाही फारसा जोर राहणार नाही. म्हणजे कुठेतरी मुंबईपर्यंत मान्सून येईल आणि तो थांबेल, त्याची पुढची प्रगती थांबू शकते असा देखील अंदाज आहे. आपण जर साधारणपणे 48 तासाचा पुढचा अंदाज बघितला तर आपल्याला केवळ या भागामध्ये पाऊस दिसतोय आणि थोडा या भागामध्ये पाऊस दिसतोय. या पलीकडे पावसाचं वातावरण नाही. म्हणजे महाराष्ट्रातील इतर म्हणजे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, अगदी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मान्सून आला आणि पाऊस गेला अशी परिस्थिती देखील झाल्याचं आपल्याला अनुभवायला येऊ शकतं. प्राथमिक अंदाजानुसार ही परिस्थिती जवळपास 20 तारखेपर्यंत राहू शकते. मात्र 21-22 तारखेपासून पुन्हा वातावरणीय बदलाची शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या भागात आलाय म्हणजे अगदी मुंबईपर्यंत मान्सून आल्याच जमा आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा 2 दिवसात ती घोषणा होईल आणि नंतर मात्र मान्सून अडकण्याची शक्यता आहे. जवळपास नाशिक पश्चिमपर्यंत, पालघरपर्यंत मान्सूनची मजल जाण्यास काही हरकत नाही. परंतु आपण 9 तारखेला जो पाऊस आहे तो लातूर दक्षिण, बार्शीपर्यंत, इकडे धाराशिव, अगदी बारामती, सातारा आणि दापोली, रत्नागिरीपर्यंत हे पावसाळी वातावरण दिसते. त्यानंतर मात्र हे पावसाळी वातावरण कोकण किनारपट्टीला सक्रिय राहण्याची शक्यता रात्री देखील आहे. 10 तारखेला आपण जर दिवसभरातला अंदाज घेतला, विदर्भामध्ये हिंगणघाट, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडं सक्रिय दिसतंय. थोडंफार सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर भागातही पावसाची शक्यता राहील, परंतु प्रभाव कमी आहे. म्हणजे येत्या 48 तासामध्ये जे पावसाळी वातावरण आहे ते कमजोर आहे. थोडं निजामाबाद, नांदेड, चंद्रपूर या भागात देखील पावसाळी उशिरापर्यंत 10 तारखेला शक्यता आहे. त्यानंतर मात्र खंड सुरू होतो 11 तारखेचा आणि 11 तारखेचा खंड हा मुंबईत मान्सून आल्याची खात्री पटू देणार नाही. आपल्याला आकाशात ढगसुद्धा दिसणार नाही. तर मान्सून आला कसा असा जनसामान्यांचा प्रश्न आणि त्याचं उत्तर IMDला द्यावं लागेल, त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्यामुळे जवळपास आपण पुढे अगदी दूरपर्यंत उद्या सकाळी अंदाज बघू आणि यात काही फेरफार होतात का ते